नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डाळ भाटी राजस्थानी रेसिपी। तर सर्वात पहिल्यांदा बाटी कशी खायची हे सांगणार आहे मी तुम्हाला। बाट्या खूप छान मस्त फुगलेल्या आहेत, छान चुरून घ्यायच्या आणि त्याच्यावर मस्त डाळ टाकायची आणि तूप टाकायचं आणि मस्त चुरून खायची। बाटी कधीच असा तुकडा मोडून वरणात खायची नाही। तर चला तर याच्यासाठी लागणारे आपण साहित्य आणि कृती पाहून घ्या। मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि बाजूला ठेवून दिलेला आहे। आणि आता मी बाट्यासाठी जे पीठ आहे त्याची तयारी करून घेत आहे। सर्वात पहिल्यांदा मी गव्हाचं जाडसर दळलेलं 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे मोठा रवा टाकलेला आहे, जो तुपात भाजलेला होता माझ्याकडे ऑलरेडी। तुमच्याकडे नसेल तसाच टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे 1 चमचा, छान हातावर चोळून। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सोडा अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। आणि आता साजूक तूप थोडंसं गरम करून 2-3 चमचे टाकलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित हातावर मळून घ्यायचं आणि छान ह्याचे मुटके होईपर्यंत हातावर आपण तपासून बघायचं। आणि बघा, खूप मस्त अशा बाट्या छान फुगतात तुपामुळं। त्याच्यामुळं तूप 2 ते 4 चमचे टाकले तरी चालेल। आणि पीठ आपलं छान मळून घ्यायचं, हलक्या हाताने मळून घ्यायचं। खूप घट्ट पीठ मळलं तर बाटी आतून फुगत नाही। आणि बघा, हे असं पीठ मळून मी बाजूला थोड्या वेळ 15 मिनटं झाकून ठेवलेलं आहे। आता आपण वरण बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी मी कुकरमध्ये धुतलेली डाळ आहे ते टाकून घेतलेली आहे आणि 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हळद, थोडंसं तूप आणि मीठ टाकून मी कुकरला डाळ शिजवून घेत आहे 3 शिट्ट्या करून। तोपर्यंत वरणासाठी जे तयारी लागत आहे ते करून घेत आहे आणि बाटीचं पीठ पण तोपर्यंत भिजतं। त्याच्यामुळं मग मी 2 कांदे आणि टोमॅटो 2 घेऊन व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहेत। आणि टोमॅटो कांदा बारीक कापून घेतला कीच मी लगेच कढीपत्ता, मिरची, हे पूर्ण आपले डाळीची तयारी करून घ्यायची आपल्याला। आणि मसाल्यामध्ये तर मी जास्त काही वापरणार नाही, फक्त लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड। आणि आता आपण वरणाची तयारी झालेली आहे तोपर्यंत बाट्या लावून घेऊया। त्याच्यासाठी मी एक कढई, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि वरतून जाळीची प्लेट ठेवलेली आहे। जाळीची प्लेट नसेल साधी प्लेट ठेवली तरी चालेल, पण प्लेटला आतून तूप लावून घ्या। आणि बघा, अशा छान हलक्या हाताने बाट्या बनवून घ्या। खूप मोठ्या किंवा खूप छोट्या नाही बनवायच्या, मीडियम आकाराच्या बाट्या बनवायच्या, कारण त्या आतून फुलल्या पण पाहिजेत त्याप्रमाणे। आणि जर ओव्हन यूज करत असाल तर तुमच्या बाट्या अजून छान होतील। आणि बघा, मी हे स्टीलचं टोपण ठेवलेलं आहे त्याच्यावरती आणि तशाच मी बाकीच्या पण बाट्या बनवून घेत आहे। एकदम हलक्या हाताने क्रॅक पडल्या तरी चालतील, कारण तेच क्रॅक नंतर खूप छान फुलतात आणि तूप पण पितात आपण तुपामध्ये बाटी टाकल्यानंतर। आता बाकीच्या बाट्या आहेत त्या मी कुकरमध्ये लावणार आहे, इडलीच्या कुकरमध्ये। इडलीच्या कुकरमध्ये सर्वात पहिल्यांदा बघा, मी खाली मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इडली पात्राला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी एक बाटी ठेवून घेतलेली आहे। आणि सर्वात पहिल्यांदा 15 मिनटं मोठ्या फ्लेमवरती आणि नंतर छोट्या फ्लेमवरती 15 मिनटं, असं करून तुम्हाला 20 ते 30 मिनटं लागतात व्यवस्थित चांगल्या बाट्या आतून फुलायला। याचप्रमाणे बाकीच्याही बाट्या मी कुकरला लावून दिलेल्या आहेत। आणि आता आपण बाट्यासाठी जे वरण लागणार आहे त्याचं तयारी करून घेणार आहोत। आणि ह्या बाट्या मी एकदा पलटल्या आहेत कढईमध्ये लावलेल्या आणि खूप छान त्याला क्रॅक पडले आहेत। थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि परत अजून झाकण ठेवून द्यायचं 15 मिनटं। मग वरण मस्त शिजलेलं आहे आपलं आणि आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत। तर फोडणीसाठी मी जिरी, मोहरी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर लाल सुक्या मिरच्या, त्याच्यानंतर कांदा व्यवस्थित छान परतून घ्यायचा। कढीपत्ता पण टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकायचं कांदा परतताना। आणि त्याच्यानंतर मी हिंग टाकलेलं आहे। बाटीच्या वरणाला कधी पण हिंग वापरायचं, खूप छान टेस्ट येते। आणि अद्रक लसूणची पेस्ट, हळदी पावडर टाकून घ्यायची, हिरवी मिरची टाकलेली आहे। त्याच्यानंतर मी आता धने पावडर, जिरे पावडर, सब्जी मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे। आणि छान व्यवस्थित परतलं की तुम्हाला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा। आता हा मसाला सगळा तुम्हाला चमच्याने दाबून छान एकजीव करून घ्यायचा।
कारण खूप घाई केली वरण ओतण्याची की टोमॅटो आणि कांद्याची छान टेस्ट येत नाही. आणि लास्टला मी कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी. कसुरी मेथीने पण आपल्या डाळीला खूप छान टेस्ट येते. आणि आता डाळ तयार आहे आणि बाट्या पण छान मस्तपैकी फुललेल्या आहेत. आणि बघा, ह्या जे कुकरच्या बाट्या आहेत मी ह्याच्यातल्याच अजून एका प्लेटमध्ये लावलेल्या बाट्या परत कढईत लावल्या, कारण त्याला छान कलर येतो. पण या कुकरमधल्या बाटीला कलर जरी आला नसेल वरतून तरी बघा बाहेरून खूप छान कलर आलेला आहे खालच्या साईडनी. आणि आतून बाटी फोडून बघायची कधी पण, तुम्हाला लगेच समजून जाईल की किती मस्तपणे फुगलेली आहे. आणि ह्या ज्या बाट्या आहेत ते कुकरमधल्या आहेत. बघा खालच्या साईडनी खूप मस्त कलर येतो त्याला, ब्राऊन कलर. आणि हे तुपामध्ये तुम्हाला मेल्टेड तुपामध्ये एक 5 मिनटं बाटी ठेवायची आणि मग काढून घ्यायची. जे मी बाट्या फोडलेल्या होत्या शिजलेत का नाही पाहण्यासाठी, त्याच बाटीमधल्या 2-3 बाट्या घेऊन मी याचा चुरमा बनवणार आहे. तर चुरम्यासाठी मी जो मिक्सरला बाटी फोडून टाकली आहे त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. याच्यामध्ये बरेच जण तुपात तळून ड्रायफ्रूट पण टाकतात, पण खूप छान लागतं. टेस्ट इतकी मस्त येते ह्याला तुपामुळं आणि बेकड बाट्यामुळं आणि गूळ टाकल्यामुळं. बघा मी ह्याचे चुरम्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि असे लाडू खूप छान लागतात. डाळ बाटी खाल्ल्यानंतर गोड काहीतरी खावंसं वाटलं ना तेव्हा हे खायचं. आणि आता मी प्लेटिंग करून घेणार आहे. बघा मस्त अशा तुपात छान भिजलेल्या बाट्या, चुरमा आणि चुरम्याचे लाडू पण बनवलेले आहेत 2. आणि गरमागरम आपली डाळ पण खूप मस्त झालेली आहे. आणि डाळ बाटी कशी खायची हे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलेलं आहे. बाट्या कधी पण मस्त चुरायच्या, वरतून तूप टाकायचं आणि मस्त एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. धन्यवाद.